नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 आहे आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. आणि आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या सर्वांना एक अतिशय आनंदाची बातमी मिळत आहे आणि ती म्हणजे पवित्र पोर्टलच्या मार्फत करण्यात येणारी जी काही शिक्षक भरती आहे त्या भरतीच्या बाबतीत एक महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, हा शासन निर्णय आज रोजी दिनांक 1 जानेवारी 2026 ला प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या GR चा जो काही मुख्य उद्देश आहे तो आहे या वर्षीची जी शिक्षक भरती आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा. आणि आनंदाची अशी बातमी म्हणजे की या वर्षामध्ये येणाऱ्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत भरघोस अशा शिक्षक भरतीच्या ज्या काही जागा आहेत त्या उपलब्ध करून घेऊन जी काही शिक्षकांची रिक्त असणारी पदे आहेत ती भरून जी काही आपले अभियोग्यताधारक विद्यार्थी आहेत यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारी अशी बातमी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना एक गुड न्यूज ही शेअर या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जेणेकरून आपण सर्वांना असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील नवनवीन असे अपडेट्स आणि व्हिडिओज, माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. जाणून घेऊया काय महत्वपूर्ण माहिती आणि कोणता आहे महत्वपूर्ण असा GR जो शिक्षक भरतीच्या संदर्भात या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्यासंदर्भात, म्हणजे या वर्षी आपलं जे काही शैक्षणिक वर्ष 2025-26 आहे हे पूर्ण होण्यापर्यंत, म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत जी काही आणखी भविष्यात देखील मे महिन्यापर्यंत रिक्त पदे होणार आहेत ती देखील विचारात घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतीत हा शासनाचा महत्वपूर्ण GR हा 1 जानेवारी 2026 रोजी पारित करण्यात आलेला आहे. बघा आता या GR मध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे तुम्हाला मी GR आधी वाचून सांगतो, नंतर एक्सप्लेन करून सांगतो. मित्रांनो बघा, या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे आणि उपरोक्त संदर्भांकित क्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या अन्वये सद्यस्थितीमध्ये 80% पर्यंत शिक्षकांची जी पदभरती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ही जी 80% शिक्षकांची पदभरती करण्याची तरतूद आहे ही कशी होणार? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जी TIIT ची परीक्षा दिलेली आहे या TIIT 2025 चा जो काही निकाल आहे, जे काही तुमचं मेरिट असणार आहे त्याच्यानुसार ही पदभरती केली जाणार आहे. बघा आता दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेच्या उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांच्या जागांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 यामध्ये जी काही तरतूद दिलेली आहे त्या तरतुदीमध्ये सांगण्यात आलेले आहे की शाळामधील 10% पेक्षा जास्त अधिक पदे जी आहेत ती रिक्त ठेवता येणार नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत यामध्ये हे आपल्याला माहिती आहे, महानगरपालिका, नगरपालिका, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, कटक मंडळे, हे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ज्या आहेत त्याच्यामधील शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे येणारी जी काही आता बघा मित्रांनो, जी काही 25-26 हे शैक्षणिक वर्ष आहे त्याच्या एंडिंग पर्यंत काही जागा रिक्त होणार होत्या. मग जर आपण अगोदरच पवित्र पोर्टलची भरती सुरू केली असती तर त्या जागा आणखीन पुढच्या भरतीसाठी रिक्त ठेवण्यात आल्या असत्या. म्हणून याच भरतीमध्ये त्या पुढील रिक्त होणाऱ्या जागा ज्या असतील वर्षाच्या अखेरपर्यंतच्या त्यांचा समावेश याच रिक्त जागांमध्ये करून घेण्यात येऊन यामध्येच ती भरती पूर्ण करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच्यावर शासनाने जो काय तो निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात? बघा, शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर, म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील जे काही गुणांकन आहे त्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, हे एक जे वर्ष आपलं आहे 2026 त्याचा हा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्याकडून आपल्या अभियोग्यता धारकांसाठी अतिशय महत्वाची अशी गुड न्यूज या ठिकाणी मिळालेली आहे की
मे 2026 पर्यंत जे काही शिक्षकांचा अनुशेष रिक्त होणार होता तो अनुशेष देखील भरून काढण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपणा सर्वांना ही खरोखर एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी तुमच्या जीवनामध्ये जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नवी उमेद घेऊन येत आहे. त्यामुळे निराश होऊ नका. जे काही तुमचे मार्क्स असतील त्या मार्कांना घेऊन आपण आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपली माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर मग काय होणार आहे, पवित्र पोर्टलवर हळूहळू जाहिराती येतील. त्या जाहिराती बघायच्या आहेत. त्याच्यानुसार आपली शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर आरक्षण, त्यानंतर माध्यम आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करून तुम्हाला त्या जागा अलॉट होतील आणि तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची बातमी? बघा, हे जे पत्र आहे हे कोणी काढलेलं आहे, उपसचिव महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे यांच्या सहीनिशी हे पत्र या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. सदर शासन निर्णय जो आहे या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे, ही सगळी माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्यासाठी हीच होती जी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो, आणि नोटिफिकेशन बेल जे आहे ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण माहिती शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल, टीईटी असेल, सीटीईटी असेल, यांचे सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल. तर पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा शेवटी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, समृद्धी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारं हे वर्ष तुमच्यासाठी लाभो हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.